हॅलो फ्रेंड्स, सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। आज माझा विषय आहे चवदार तळे सत्याग्रह। याविषयी मी बोलणार आहे। मी प्रियंका संतोष खरात। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज मी चवदार तळे सत्याग्रह याविषयी माहिती देणार आहे। पण मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठात आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात PhD पदव्या मिळवल्या आहेत। तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयावर संशोधन केले आहे। त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते। त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केले। ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चामध्ये पण सामील होते। वृत्तपत्र प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांची व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला। तसेच आधुनिक भारताच्या मोलाचे योगदानसुद्धा बाबासाहेबांनी दिलेले आहे। तसेच बघायला गेलं तर बाबासाहेबांचं कार्य आणि त्यांचे योगदान आपल्यासाठी खूप मोलाचे आहेत। सगळ्यात मोठे योगदान आणि मौल्यवान कार्य म्हणजे चवदार तळे सत्याग्रह। तर आपण चवदार तळे सत्याग्रह याविषयी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत। चवदार तळे सत्याग्रह याला सामाजिक सबलीकरण दिन असे पण म्हणतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाडाच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह 20 मार्च 1927 या दिवशी साजरा करण्यात येतो किंवा या दिवशी साजरा झालेला आहे। त्यामुळे 20 मार्च 1927 हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणजेच सोशल एम्पॉवरमेंट डे तसेच समता दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो। महाड सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता। यामुळेच 20 मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून भारतात साजरा केला जातो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली ही पहिली सामाजिक कृती होती। या सत्याग्रहास महाडाचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह, महाडाचा मुक्तीसंग्राम किंवा महाडाची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखले जाते। तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे व अस्पृश्यांनाही या पाण्याचा वापर करता यावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे सत्याग्रह केला आहे। या लढ्याची आठवण तसेच समतेचे प्रतीक म्हणून पर्यटक या तळ्याला भेट देतात। या परिसरात या सर्व कार्यामुळे या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती म्हणून पुतळाही उभारण्यात आलेला आहे। हा सत्याग्रह पूर्णपणे पाण्यासाठी होता। सर्वांना एकत्र आणि माणसाला माणूस म्हणून ओळखण्याचा हा सत्याग्रह होता। मित्रांनो, तुम्हाला जर हा माझा छोटासा व्हिडिओ, ही छोटीशी माहिती जर आवडली असेल तर तुम्ही मला नक्कीच कळवा। प्लीज माझा हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला अशाच नवीन आगळ्या-वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला परत एकदा नवीन व्हिडिओ मी घेऊन येईल। तोपर्यंत आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।